नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे काही बेसिक कन्सेप्ट्स याचा आपण यापूर्वी अभ्यास केला. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, इन दिस सिस्टीम हाउ टू फिक्स द पॉइंट and how to write the coordinates of that point याचा आपण विचार केला. ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तुमच्या समोर दिसते आहे. यामध्ये एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, these two axes are perpendicular to each other and these two axes are nothing but the number lines. At the right side there are positive points on the x-axis, left side negative points or negative numbers. On y-axis upside there are positive numbers and at the downside there are negative numbers. Now again we learn that what is the equation of x-axis and y-axis. Equation of x-axis is y is equal to 0 and equation of y-axis is x is equal to 0. यानंतर पुन्हा आपण असं शिकलो की लाईन which are parallel to x-axis and y-axis, x-axis आणि y-axis ला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहायचं याचाही आपण याच्यापूर्वी विचार केलेला आहे. एक क्वेश्चन आपल्याला बोर्डवर दिलेला आहे. त्या क्वेश्चनकडे आपण बघूया. ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन्स x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -3, x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 3/2. आता या इक्वेशन्सकडे बघितलं तर हे इक्वेशन्स म्हणजे कोणते आहेत तर दीज आर द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहेत. x इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू -5 अशा पद्धतीचे इक्वेशन्स जे आहेत ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असतात. मग या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ मला काढायचा आहे. तर अतिशय सोपं आहे. या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ काढताना मला x आणि y असे दोघंही कोऑर्डिनेट्स लागतील. आणि जर विचार केला तर समजा मला x इज इक्वल टू 2 या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. आपल्याला पॉईंट्स कोणते त्या ठिकाणी येतील त्या पद्धतीने मला विचार करायचा आहे असं मी गृहीत धरतो. आता या ठिकाणी x कोऑर्डिनेट काय असेल आणि y कोऑर्डिनेट काय असेल याचा मी या ठिकाणी विचार करतो. बघा, x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. समजा या ठिकाणी हे जे इक्वेशन मला दिलेलं आहे याच्यामध्ये y हा व्हेरिएबलच मला दिसत नाही आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी मला y हा व्हेरिएबल दिसतच नाही आहे. म्हणजे मी x आणि y याच्या किमती या ठिकाणी विचारात घेईल. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं पद्धतीने करायचं आहे. x, y हा कोऑर्डिनेट मला या ठिकाणी लिहायचा आहे. येस, मी असे 4-5 पॉईंट्स आपण त्याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन असं म्हणूया. असे पॉईंट्स मी या ठिकाणी घेणार आहे. मग x इज इक्वल टू 2 जर असेल तर मी x इज इक्वल टू 2 या ठिकाणी लिहिला तर y ची व्हॅल्यू कोणतीही असेल तरी मग आता याचा विचार कसा करायचा की धिस लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल कॅन वी कन्व्हर्ट इन टू द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कसं ते लक्षात घ्या. या ठिकाणी y हा व्हेरिएबल नाहीच आहे ऑलरेडी. त्यामुळे मी कसं लिहिणार आहे, x प्लस 0 इंटू y इज इक्वल टू 2. इक्वेशन बघा कशा पद्धतीने लिहिलं आहे. नाउ दिस इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ॲक्च्युअली, बट वी एक्सप्रेस दिस लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इंटू लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मी हे एक्सप्रेस केलं आहे. लक्षात घ्या,
हा एक मुद्दा तुम्हाला कळाला की पुढे तुम्हाला डायरेक्ट त्या ग्राफचा, त्या लाईनचा ग्राफ आपल्याला सहज काढता येईल. हा सगळ्यात बेसिक भाग आहे. x + 0 × y = 2 असं मी इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. मी x ची व्हॅल्यू जर 2 या ठिकाणी टाकतो आहे, लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपण टाकूया आणि x ची व्हॅल्यू काढूया. समजा y ची व्हॅल्यू मी या ठिकाणी 5 टाकली, y ची व्हॅल्यू 5 टाकली. 5 × 0, ही टर्म 0 होते, लक्षात घ्या, ही टर्म टोटल 0 होते, म्हणजेच x ची व्हॅल्यू मला 2 अशी मिळते. येस, मी आता y ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 ठेवतो आहे. -2 × 0 दॅट इज 0. अगेन या ठिकाणी ही टर्म 0 होते, म्हणजेच x ची व्हॅल्यू पुन्हा मला 2 मिळते. y ची व्हॅल्यू मी या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी लिहिलं की -4 घेतली. -4 × 0 x इज ऑल्सो 2. y ची व्हॅल्यू पुन्हा मी या ठिकाणी -3 घेतली, तर x इज इक्वल टू अगेन 2. तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू या ठिकाणी घेतल्या तर x ची व्हॅल्यू ही चेंज होत नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे कोऑर्डिनेट्स मला मिळतील या ठिकाणी 2, 5, 2, -2, 2, -4 अँड 2, -3. हे कोऑर्डिनेट्स मला मिळाल्यानंतर मी काय करेल, आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये हे पॉईंट्स या ठिकाणी प्लॉट करणार आहे. पहा, 2, 5 हा पॉईंट मी या ठिकाणी प्लॉट करतो. 2, 5 दोघंही पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहेत. येस, या ठिकाणी मी हा पॉईंट या ठिकाणी काय करतोय, फिक्स करतो. दिस इज द लोकेशन ऑफ दॅट पॉईंट. त्या पॉईंटचं लोकेशन मी या ठिकाणी फिक्स केलं. सेकंड पॉईंट 2, -2. आता 2, -2 म्हणजे y कोऑर्डिनेट मायनस आहे, म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्याला असं दिसेल की हा 2, -2. येस, अगेन पॉईंट इज 2, -4. पुन्हा आपल्याला खालीच यायचं आहे इकडे, म्हणजे 2, -4 हा पॉईंट मला मिळाला. अगेन 2, -3. पुन्हा 2, -3 हा पॉईंट आहे. नाउ इफ यू ऑब्झर्व दॅट ऑल दीज पॉईंट्स आर कोलिनियर. आता हे सगळे पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. आणि मी जर हे सगळे पॉईंट्स एकत्र केले तर अशा पद्धतीने एक लाईन मला काढता येईल. धिस लाईन पासेस थ्रू द पॉईंट 2 विच इज लाय ऑन द एक्स ॲक्सिस. बघा, एक्स ॲक्सिसवर जो 2 हा नंबर आपल्याला दिसतो आहे, या नंबरमधून ही लाईन जाते आहे. म्हणजे y कोऑर्डिनेट कोणताही असला तरी x कोऑर्डिनेट मला 2च मिळणार आहे. y कोऑर्डिनेट कोणताही मी घेतला तरी x कोऑर्डिनेट मला 2 असा मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर कोऑर्डिनेट्स बघितले तर 2, 5 इन ऑल दीज कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट इज कॉन्स्टंट इन एव्हरी पॉइंट. प्रत्येक पॉइंटचा x कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे, म्हणून या लाईनचं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 2. येस, अँड धिस x इज इक्वल टू 2, धिस लाईन इज पॅरलल टू द y ॲक्सिस. ही कोणाला पॅरलल मला मिळालेली आहे, y ॲक्सिसला पॅरलल ही लाईन मला मिळालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की व्हेन द इक्वेशन ऑफ द लाईन इज इन द फॉर्म x इज इक्वल टू a, देन धिस इक्वेशन और धिस लाईन or graph of this such a line is parallel to y-axis. Parallel to y-axis. Yes. And if y is equal to b, the equation is in the form y is equal to b, then this graph of that line is parallel to x-axis. Parallel to x-axis. बघा, म्हणजे x is equal to a in this form of line parallel to y-axis. एक y is equal to b या इक्वेशनचं स्वरूप असलेलं जे इक्वेशन आहे त्याची लाईन कोणाला पॅरलल असेल, x ॲक्सिसला पॅरलल असेल. मग आता सोपं झालं एकदम.
पुन्हा असा प्रत्येक वेळेस चार्ट आपल्याला तयार करायचा नाही आहे, पण सरळ आपल्याला याच्यावरून लक्षात येईल की y इज इक्वल टू -3 ही लाईन कोणाला पॅरलल असेल? y इज इक्वल टू -3 दिस लाईन इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. कोणाला पॅरलल असेल? एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. म्हणजे या -3 या पॉईंटमधून ती जाईल अँड पॅरलल टू एक्स ॲक्सिस. म्हणजे मी जर अशा पद्धतीने लाईन काढली तर -3 मधून, येस, दिस इज अ लाईन अँड इक्वेशन ऑफ दिस लाईन इज y इज इक्वल टू -3. Because y coordinate is constant of any point which is lie on this line. या लाईनवर कोणताही पॉइंट तुम्ही घेतला आणि त्याचा कोऑर्डिनेट लिहिला तर त्याचा y कोऑर्डिनेट हा -3 तुम्हाला मिळेल. म्हणून ही लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल. पुढचा मुद्दा घेऊया, x इज इक्वल टू 5. आता x इज इक्वल टू 5 ही लाईन कोणाला पॅरलल असेल? x इज इक्वल टू 5, एक्स ॲक्सिसवर 5 बघा, येस 5. मग पॅरलल कोणाला असेल? मला माहिती x इज इक्वल टू a या स्वरूपात ते इक्वेशन आहे, म्हणजे पॅरलल टू y ॲक्सिस. म्हणून y ॲक्सिसला पॅरलल असेल ती लाईन अशा पद्धतीने पॅरलल येईल. येस, दिस इज द लाईन अँड इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x इज इक्वल टू 5. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की समजा आता या 1 मधून जाणारी लाईन पॅरलल टू y ॲक्सिस असेल तर x इज इक्वल टू 1 असेल. x इज इक्वल टू 2 ही लाईन आहे, याच्यातून गेली तर x इज इक्वल टू 3, 4 मधून गेली तर x इज इक्वल टू 5. ह्या सगळ्या लाईन्स म्हणजे आपल्याला काय कळालं की ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, सच अ टाइप ऑफ इक्वेशन्स. द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन and graph of such a lines are always parallel to x axis or y axis. याचे जे ग्राफ असतात लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे ग्राफ हे नेहमी एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असतात. येस, नाउ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कोणत्याही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ मला काढता येईल. एक उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे की y इज इक्वल टू 3/2. मग y इज इक्वल टू 3/2चा ग्राफ कसा येईल? तर मला ग्राफ पेपर आहे, माझ्याकडे ग्राफ पेपर आहे, त्यानुसार मी बरोबर बघेल. 3/2 मीन्स 1.5. मग y इज इक्वल टू 3/2, y कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणून y इज इक्वल टू 3/2 म्हणजे काय? तर 3/2 मीन्स 1.5. हा पॉईंट या ठिकाणी येईल बघा. 1 आणि 2 याच्या दरम्यान जी लाईन आहे तो हा आला 3/2, म्हणून पॅरलल टू एक्स ॲक्सिस अशा पद्धतीने ही लाईन येईल आणि इथून ती जाईल 3/2 अँड हेन्स y इज इक्वल टू 3/2. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. अशा पद्धतीने कुठलाही लिनियर इक्वेशन मला दिलेलं असेल तर त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ मला काढता येईल. सपोज वी हॅव गिव्हन हिअर 5x इज इक्वल टू 25. ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल की 5x इज इक्वल टू 25. येस, दिस इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. नाउ हाऊ वी ड्रॉ द ग्राफ ऑफ सच इक्वेशन? x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5 तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच x इज इक्वल टू 5. येस, अँड ड्रॉ द ग्राफ ऑफ x इज इक्वल टू 5. हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. अगेन सेकंड लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, दॅट इज 2x प्लस 5 इज इक्वल टू 7. दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कशा पद्धतीने? तर 2x याचं सोल्युशन मला काढायचं. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं सोल्युशन काढतो आपण, ग्राफ काढतो, याचा अर्थ काय करणार आहोत? सोल्युशन. 2x प्लस 5 इज इक्वल टू 7 मीन्स राईट हिअर 2x इज इक्वल टू 7 मायनस 5 अँड हेन्स 2x इज इक्वल टू 2 अँड हेन्स x इज इक्वल टू 1. मग x इज इक्वल टू 1 आणि हे इक्वेशन सारखंच आहे, म्हणजे दिस इज द सोल्युशन अँड हेन्स वी हॅव टू draw the graph of this line, that is x is equal to 1.
म्हणून x इज इक्वल टू 1 ही लाईन या ठिकाणाहून जाईल, म्हणून हा जो ग्राफ आहे तो या लाईनचा ग्राफ येईल. आणखी एक मुद्दा आपल्याला लक्षात येईल की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हॅज द युनिक सोल्युशन. x ची दुसरी कोणतीही किंमत या ठिकाणी मला टाकता येणार नाही. हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. या लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये x ची व्हॅल्यू मी 1 ठेवली तरच मला LHS इज इक्वल टू RHS मिळणार आहे. मुद्दा लक्षात घ्या. x इज इक्वल टू 1 तुम्ही या ठिकाणी ठेवला तर 2 + 5 इज इक्वल टू 7 मीन्स 7 इज इक्वल टू 7 तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS मिळणार आहे. अदर दॅन 1 वी कांट हियर ऑब्टेन LHS इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS आपल्याला या ठिकाणी मिळणारच नाहीत अदर दॅन 1 किंमत टाकली तर. म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हॅव युनिक सोल्युशन. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचं युनिक सोल्युशन असतं, एकच असतं. त्या सोल्युशन शिवाय दुसरं सोल्युशनने ते इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. येस, इट इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचा ग्राफ त्याचं युनिक सोल्युशन असल्यामुळे त्याचा ग्राफ कसा असतो तर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल इज ऑलवेज अ पॅरलल टू एनी वन ॲक्सिस. कुठल्याही एका ॲक्सिसला तो त्याचा ग्राफ कसा असतो पॅरलल असतो. येस, दिस इज अबाउट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता आपण बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बद्दल आपल्याला काय सांगता येईल, कशा पद्धतीने त्याचा ग्राफ येईल त्याचाही आपण थोडासा विचार या ठिकाणी करूया. आता ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. बघा मी या ठिकाणी पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं इक्वेशन या ठिकाणी घेणार आहे. दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नाउ दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x + y इज इक्वल टू 5. हे एक इक्वेशन मी घेतलं. आता x + y इज इक्वल टू 5 हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. बघा या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आलेले आहेत. मागचे जे इक्वेशन मी घेतलं 2x + 5 इज इक्वल टू 7 असे एक इक्वेशन आपण घेतलेलं होतं. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन याच्यात काय फरक आहे बघा. इथे 2 व्हेरिएबल वापरले x अँड y, इथे फक्त एकच व्हेरिएबल आहे. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मग आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा मला ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफ काढण्यासाठी मी काय करतो, वी मस्ट टेक द सोल्युशन ऑफ दिस लिनियर इक्वेशन. या लिनियर इक्वेशनचे मी सोल्युशन घेणार. समजा मी x ची व्हॅल्यू 2 अशी घेतली तर मला y ची व्हॅल्यू किती मिळेल असा विचार करूया. इफ वी पुट x इज इक्वल टू 2 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y इज इक्वल टू 3. इफ वी पुट y इज इक्वल टू 3 देन 2 + 3 इज इक्वल टू 5 असं मिळणार आहे मला. येस, करेक्ट. म्हणजे 2, 3 दिस इज द सोल्युशन. येस. Second thing, if we put x is equal to 1, then what is the value of y? Such that the sum of these two numbers is 5. Value of y is 4. Means 1 + 4 is equal to 5 means 5 is equal to 5. Again this is the solution of this equation. याच्या सोल्युशनचा विचार करा. 2x + 5 means 2x is equal to 7 - 5 and hence 2x is equal to 2 and x is equal to 1. 2/2 that is 1. x ची व्हॅल्यू इथे 1 येते. या सोल्युशन व्यतिरिक्त कुठलंही सोल्युशन या ठिकाणी मला मिळणार नाही. पण इथे विचारात घ्या किती सोल्युशन्स मिळतात. मी आता इथे या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुन्हा या ठिकाणी 3 ठेवतोय. 3 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल. बघा 2, 3 and 3, 2 these 2 points are different points. तुम्ही जर लोकेट करून बघितलं कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तर 3, 2 and 2, 3 याचा क्रम चेंज झालेला आहे. त्यामुळे हे दोघं पॉईंट्स हे डिफरंट पॉईंट्स आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं.
मग अजून टाकता येतील का? येस, धिस इक्वेशन हॅव इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स. या इक्वेशनला इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर 100 टाकली तर वायची व्हॅल्यू किती टाकावी लागेल विचार करूया आपण. इफ वी पुट एक्स इज इक्वल टू 100, then y is equal to minus 95, then we will get 100 minus 95 is equal to 5. Again LHS is equal to RHS. Now in this way we can obtain different solutions, or we can obtain infinite number of solutions for the equation in two variables. Equation in two variables से infinite number of solutions आहे. समजा मी या ठिकाणी x ची व्हॅल्यू -1 घेतली तर मला इथे y ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल? मग सरळ काय करायचं, या ठिकाणी -1 प्लस y इज इक्वल टू 5 व्हॅल्यू पुटअप केली. मग y इज इक्वल टू 5, हा -1 इकडे जाईल, प्लस होईल y इज इक्वल टू 6, म्हणजे या ठिकाणी येईल 6 व्हॅल्यू. -1 6 ही व्हॅल्यू मला मिळाली. अशा कितीतरी व्हॅल्यूज मला या ठिकाणी घेता येतील. अँड दीज व्हॅल्यूज are the solutions of the linear equation in two variables. And if we plot such points, आता हेच पॉइंट्स मी कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये त्या ॲक्सिस वर घेऊन त्या ठिकाणी मी पॉइंट्स प्लॉटिंग केले तर काय घडतं बघूया. आपण आता हेच पॉइंट्स या ठिकाणी प्लॉट करणार आहोत. प्लॉट ऑल दीज पॉइंट्स ऑन द कोऑर्डिनेट सिस्टीम. या कोऑर्डिनेट सिस्टीमवर हेच पॉइंट मी आता या ठिकाणी प्लॉट करणार आहे. हे पॉइंट्स प्लॉट झाल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघूया. आपण हे सगळे पॉइंट्स आधीचे काढून घेतले. पहिला पॉइंट आहे 2,3. बघा हा 2 आहे इथे, 2,3. हा 3 आहे, वाय कोऑर्डिनेट 3 आहे, म्हणून या ठिकाणी एक परपेंडिक्युलर लाईन काढली. या 2 पासून y ॲक्सिसला पॅरलल लाईन काढली. हा एक पॉइंट मला मिळाला. आता पॉइंट प्लॉटिंग आपल्याला सगळ्यांना येतं त्यामुळे काय अडचण नाही. 2,3 हा पॉइंट मला मिळाला. सेकंड 1,4, 1,4 हा पॉइंट मला मिळाला. येस. नंतर 3,2, 3,2 बघा 3,2 हा 2 आहे इथे y ॲक्सिसवर, हा 3 आहे, 3,2 असा पॉइंट मला मिळाला. -1 6, -1 कुठे बघा, हा -1 x ॲक्सिसवर, आणि 6 म्हणजे हा पॉझिटिव्ह, हा अशा पद्धतीने येईल -1 6. येस. आता तुम्ही जर बघितलं तर ऑल दीज पॉइंट्स दे आर कोलिनियर. आपण एक स्केल घेतली आणि सरळ हे दोघं सगळे पॉइंट्स असे लावले तर मला असं दिसेल की ऑल दीज पॉइंट्स आर कोलिनियर. हे सगळे पॉइंट्स कसे आहेत? कोलिनियर आहेत. आणि हे सगळे पॉइंट्स कोलिनियर असल्यामुळे वी कॅन ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू ऑल दीज पॉइंट्स. या सगळ्या पॉइंट्समधून जाणारी एक लाईन मला या ठिकाणी सहज काढता येईल. येस. आता लक्षात घ्या की दिस इज द लाईन. इज दिस लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस? ही लाईन आता एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल आहे का? नो. दिस लाईन इज नॉट पॅरलल टू एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस, बट दिस लाईन इंटरसेक्ट्स द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. येस. कोणत्या क्वाड्रंटमधून ती जाते? क्वाड्रंट नंबर 1, क्वाड्रंट नंबर 2 याच्यामध्ये सुद्धा ती लाईन आहे, अँड क्वाड्रंट नंबर 4. बरोबर आहे, कारण पुढे जर मी एक्सटेंड केलं तर अशा पद्धतीने मला मिळेल. म्हणजे क्वाड्रंट नंबर 1, 2 अँड 4 यामधून ती लाईन या ठिकाणी पास होते. अँड धिस लाईन इंटरसेक्ट्स द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. मग आता क्वेश्चन असा आहे की इन विच पॉइंट दिस लाईन इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस
or find the coordinate of the point where this line intersects the x-axis. एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट ज्या ठिकाणी होईल त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट घेऊया. येस, दिस इज द कोऑर्डिनेट. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट? हाऊ वी राइट कोऑर्डिनेट? दिस पॉइंट इज lie on the x-axis and hence whose y coordinate is 0 means this point is 5, 0. Yes, 5, 0. Is this the solution of this equation? Yes. If we put x is equal to 5, y is equal to 0, we will get 5 is equal to 5. Means this solution satisfies the equation. Again, at what point this line intersects the y-axis? This is the point. हा point है. What is the coordinate of this point? Coordinate of this point is 0, 5. Why? Because this point is lie on the y-axis, and the point which is lie on the y-axis whose x coordinate is 0, and hence coordinate of this point is 0, 5. अशा पद्धतीने मला या ठिकाणी मिळेल. मग आता अजून एक असा विचार करूया आपण की कुठलाही पॉइंट मी या लाईनवर घेतला. इफ वी टेक एनी पॉइंट विच इज लाई ऑन दिस लाईन, द कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट इज द सोल्युशन ऑफ दिस लाईन. त्या पॉइंटचं जे कोऑर्डिनेट असेल त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजेच या लाईनचं सोल्युशन असेल. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला कुठलाही पॉइंट तुम्ही टाकला तरी ते सोल्युशन असेल. तुम्ही या ठिकाणी विचार करा बघा, हा या लाईनवरचा पॉइंट मला पाहिजे, त्यामुळे तुम्ही या लाईनवर कोणताही पॉइंट घेतला तरी ते सोल्युशन असेल. या ठिकाणी मी असं जर एक पॉइंट मी घेऊन बघतो, इथे -1 घेतलाय आणि इथे हा 6 आलेला आहे बघा. आहे का बघा? या ठिकाणी 6 आहे म्हणजे ही x ची व्हॅल्यू आहे. करेक्ट? x ची व्हॅल्यू 6 तर y ची व्हॅल्यू -1. 6 and -1 अगेन LHS इज इक्वल टू RHS दॅट इज 5. म्हणजे या ठिकाणी 6 आणि -1 हे सुद्धा याचं सोल्युशन आहे. म्हणजे मला काय करावं लागतं तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ मी ज्यावेळेस काढणार आहे त्यावेळेस मला त्या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स तयार करावे लागतात. मग हे सोल्युशन्स मला काय करावे लागतील तर एका टेबलमध्ये लिहायचे. एक टेबल या ठिकाणी तयार करायचं, जसं आपण पूर्वी एका इक्वेशनसाठी टेबल तयार केला होता त्या पद्धतीने टेबल तयार करायचा. x, y, हिअर इज कोऑर्डिनेट x, y. अशा पद्धतीचे पॉईंट्स या ठिकाणी घ्यायचे. समजा x ची व्हॅल्यू मी 2 ठेवली तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू 3 मिळणार आहे. 2 या ठिकाणी पुटअप करायची, सॉल्व करायचं आणि y ची व्हॅल्यू मला काढता येईल. येस, तसंच या ठिकाणी 1 येईल, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 3 आहे, 2 आहे, -1 आहे, 6 आहे. अगेन राईट द कोऑर्डिनेट. दीज आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. And this solution of the equation in 2 variables, when we plot on the coordinate system, we will get all these points are collinear. हे सगळे पॉइंट्स मला कोलिनियर आहेत असं दिसेल. आणि कोलिनियर आहेत असं दिसल्यानंतर इफ वी ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू ऑल दीज पॉइंट्स, या सगळ्या पॉइंट्समधून मला एक लाईन काढता येईल. आणि ती लाईन कशी असेल? दिस लाईन इज नॉट पॅरलल टू एनी वन ॲक्सिस बट दिस लाईन इंटरसेक्ट्स द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. या लाईन्सला ती इंटरसेक्ट करणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल अँड लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याचा ग्राफ कशा पद्धतीने काढायचा हा मुद्दा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा होता. आता प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचा आपण पटकन या ठिकाणी डिस्कस करूया. आणि ते क्वेश्चन्स अतिशय सोपे आहेत, ते सहज तुम्हाला सोडवता येतील. त्याचं फक्त या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा उद्देश आहे. तेवढं फक्त मार्गदर्शन या ठिकाणी
घ्या आणि ते सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते सहज तुम्हाला सोडवता येण्यासारखे आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचे तसेच मी या ठिकाणी ठेवतोय. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला दिलेला आहे. ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स. नाउ दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. हाऊ टू प्लॉट द पॉइंट्स हे आपल्याला सगळं माहिती आहे. त्यामुळे पॉइंट्स दिले आहेत A 3,0, B 3,3, C 0,3 and join AB and BC. yes, what is the figure form? अतिशय सोपं आहे, तुम्ही ते सहज करून घ्याल. एक कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम काढा, त्याच्यामध्ये हे पॉइंट्स प्लॉट करा आणि त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपल्याला करता येईल. येस. सेकंड क्वेश्चन दिला आहे. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. बघा, क्वेश्चन अतिशय सोपा दिला आहे, थोडासा आपल्याला लक्षात आला पाहिजे. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. बघा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हणजे अशा पद्धतीने लाईन येणार आहे. येस, ठीक आहे. वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स. ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट. इट म्हणजे वाय ॲक्सिस पासून, वाय ॲक्सिस पासून 7 युनिट्स पाहिजे. फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट म्हणजे वाय ॲक्सिस पासून 7 युनिट्स लेफ्ट. म्हणजे या ठिकाणी मी जर घेतलं -6 आणि -7, 7 युनिट्स लेफ्ट म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येईल. येस. इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस म्हटलेलं आहे म्हणजे 7 युनिट्स इकडे आला, वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन म्हटलंय म्हणजे अशा पद्धतीने लाईन येईल ती पॅरलल टू वाय ॲक्सिस. अँड व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन? पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे, -7 मधून जाते म्हणून याचं इक्वेशन काय मला मिळेल की x इज इक्वल टू -7. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. येस, अशा पद्धतीने मला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम प्रमाणे विचारात घेता येईल. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. बघा, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसच्या बिलो किती 5 युनिट्स म्हणजे -5 म्हणजे पॅरलल टू वाय ॲक्सिस अशा पद्धतीने. बघा, येस, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स बिलो द एक्स ॲक्सिस म्हणजे ही लाईन अशा पद्धतीने येईल. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन? इक्वेशन ऑफ दिस लाईन इज, बघा -5 मधून जाते इथे म्हणजे इक्वेशन ऑफ दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे म्हणजे वायच्या स्वरूपात असेल म्हणजे वाय इज इक्वल टू -5. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. येस. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉइंट Q -3 -2 lie on the line parallel to y axis. बघा, -3 -2 बघूया आपण. -3 -2 कुठे येईल पॉइंट? -3 and -2. येस, दिस इज द पॉइंट. हा पॉइंट आहे, कशावर आहे? lie on the line parallel to y axis. वाय ॲक्सिसला पॅरलल असणारी एक लाईन आहे, त्या लाईनवर हा पॉइंट आहे. येस, करेक्ट. ही लाईन आहे ती, या लाईनवर हा पॉइंट आहे -3 -2. येस, हा पॉइंट या ठिकाणी आहे. तर काय विचारलेलं आहे? राईट द इक्वेशन ऑफ दॅट लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. ग्राफ तर मी काढला. राईट द इक्वेशन ऑफ दिस लाईन. आता ही लाईन कोणाला पॅरलल आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. मग वाय ॲक्सिसला ज्यावेळेस पॅरलल असते त्याचं इक्वेशन असतं x इज इक्वल टू a ह्या स्वरूपात. येस, त्यामुळे मला इथे विचारात घ्यावं लागेल -3 एक्स ॲक्सिसवर कुठे इंटरसेक्ट होते? -3 बरोबर. एक्सच्या स्वरूपात असतं म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मला घ्यायचा आहे, -2 घ्यायचा नाही, लक्षात घ्या. त्यामुळे याचं इक्वेशन येईल x इज इक्वल टू -3. द इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x इज इक्वल टू -3. येस. नाउ इन दिस वे, using the Cartesian coordinate system and using our information, we can easily solve such a type of questions. Yes. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्स ॲक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4. बघा, एक्स ॲक्सिस अँड लाईन
x इज इक्वल टू -4. आता x इज इक्वल टू -4 ही लाईन कोणाला पॅरलल असेल असा विचार करा. x इज इक्वल टू -4 दिस लाईन कशा पद्धतीने येईल. x इज इक्वल टू -4 आपण बघूया इथे हा -4 आहे. मग x इज इक्वल टू -4 मीन्स पॅरलल टू y ॲक्सिस. येस, दिस इज द ग्राफ ऑफ लाईन x इज इक्वल टू -4. येस, x axis and x is equal to -4 are parallel lines. Yes. What is the distance between them? X axis and x is equal to -4 are parallel lines. X axis, yes, and line x is equal to -4 are parallel lines. What is the distance between them? X axis and line x is equal to -4. This is the x is equal to -4 line which is parallel to y axis and y axis. Question is different, that is x axis and line y axis and line x is equal to -4. Yes, y axis and line x is equal to -4. This line x is equal to -4. लक्षात घ्या. तर याच्यात काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स इज व्हेरी सिंपल. डिस्टन्स इज 4 युनिट्स. त्या पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स किती येईल, 4 युनिट्स. म्हणजे y ॲक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4. येस, y ॲक्सिस अँड लाईन x इज इक्वल टू -4 यांच्यातलं डिस्टन्स किती येईल, 4 युनिट्स येईल. अतिशय सोपे क्वेश्चन्स या ठिकाणी मला विचारलेले आहेत. विच ऑफ द इक्वेशन्स गिवन बिलो हॅव ग्राफ्स पॅरलल टू x ॲक्सिस अँड विच वन हॅव द ग्राफ पॅरलल टू y ॲक्सिस असं मला सांगा. असा क्वेश्चन आहे. इक्वेशन दिलं आहे x इज इक्वल टू 3. दुसरं इक्वेशन दिलं आहे y - 2 इज इक्वल टू 0, x + 6 इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू -5. असे इक्वेशन्स दिलेत. विचारलेलं असं आहे की हे जे ग्राफ आहेत हे x ॲक्सिसला पॅरलल आहेत की y ॲक्सिसला पॅरलल आहेत हे मला शोधायचं. मग x इज इक्वल टू 3 कोणाला पॅरलल असेल, y ॲक्सिसला. येस, y इज इक्वल टू -2 मीन्स y इज इक्वल टू 2 पॅरलल टू x ॲक्सिस. x ॲक्सिसला पॅरलल असेल. x इज इक्वल टू -6 कोणाला पॅरलल असेल, y ॲक्सिसला पॅरलल असेल. y इज इक्वल टू -5 कोणाला पॅरलल असेल, x ॲक्सिसला पॅरलल असेल. म्हणजे मला एक कन्सेप्ट माहीत असला की मी सहज सगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स सोडवू शकतो. येस, क्वेश्चन नंबर 7, 8 अँड 9 हे क्वेश्चन जे दिलेले आहेत या क्वेश्चन्सचाही विचार आपण करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. हे सगळा जो भाग आहे तो तुम्हाला कळालेला आहे असं मी समजतो. इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, हाऊ टू ड्रॉ द ग्राफ ऑफ सच इक्वेशन्स याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. कोऑर्डिनेट जॉमेट्री हे प्रकरण 10वीला आपल्याला पुन्हा शिकायचं आहे. तर 10वीला जे आपल्याला शिकायचं आहे त्याची ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे असं समजा. या बेसिक इन्फॉर्मेशनच्या वर तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलात तर पुढच्या 10वीमध्ये जे टॉपिक आपल्याला शिकायचे ते सहज आपल्याला समजतील. तर हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये प्रॅक्टिसची जास्त गरज आहे. तुम्ही ग्राफ पेपर घ्या, ग्राफ पेपरवर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आखून घ्या आणि त्या पद्धतीने जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे विचार करत चला. ते पॉईंट्स जे दिलेले आहेत ते प्लॉट करत चला आणि हे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते मनापासून तुम्ही सोडवा. वही तयार करा. आपली वही अतिशय सुंदर आणि व्यवस्थित असली पाहिजे अशी वही तुमची तयार करा आणि हे सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.